नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज मी साडी नेसलेली आहे बघा. तर तुम्हाला वाटेल की मी साडी नेसून कुठे गेलेली. तर साडी नेसून गेलेली मला मी आज सराच्या स्कूलमध्ये जावं लागलं होतं. तिला बुकं घेऊन यायची होती स्कूलमधनं. स्कूलमध्ये आज बुकं देत होती त्यामुळे गेलेली बघा साडी नेसून. तर ही तिची बुकं, किती बुक बघा. ही बुक आणण्यासाठी स्कूलमध्ये गेलेली मी. तर किती बुक आहेत बघा. ती आता सेकंड स्टँडर्डला गेली आणि तिची ही बुक घेऊन यायसाठी गेलेले. आणि तुम्हाला वाटेल की स्कूलमध्ये बुक काय फ्रीमध्ये मिळतात का? तर फ्रीमध्ये मिळत नाही. ती जी स्कूलची फी भरलेली त्यामध्ये बुकांची पण फी भरलेली, त्यामुळे ही बुक देत होती बघा स्कूलमधनं. परत कुठल्या दुकानात हुडकत बसायचं, ह्या दुकानात एक त्या दुकानात एक. त्यापेक्षा म्हणलं स्कूलमधनंच फी भरायची का होईना भरूया आणि स्कूलमधनंच घेऊया. तर ही बुक आणण्यासाठीच गेलं बघा स्कूलमध्ये. किती बुक आहेत बघा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 बुक आहेत. त्यात सगळे असतील इंग्लिश, कन्नडा, सायन्स, सोशल एवढी सगळी बुक आहेत. आणि त्याचबरोबर ही आंबे पण घेऊन आले बघा. ही आंबे पण घेऊन आले आणि आंबे खूप छान आहेत. खूप छान वास येतो बघा. बघू शकता तुम्ही. तर ही बघू शकता आंबे तुम्ही. खूप मस्त आहेत बघा आंबे. हे आंबे घेऊन आलेलो. वास तर खूप मस्त येतोय. म्हणलं हे जा आमरस करावं ना. आंबे आणलेत बघा. खूप छान आंबे आहेत. ही आंबं आणि ही बुकच आणायसाठी स्कूलमध्ये गेलेलं. आणि ह्यांनी गेले दुकानात आमचे. आणि सरा आहे बघा इथं. सोमवारपासून तिला मी स्कूलला पाठवणार आहे. तर सरा इथं उभी राहिली. सराचं केव्हापासून ती काय काय चाललंय, सगळा खेळच चाललाय. ती काय घेतलंय, डिंकाची बाटली, कलर काहीतरी म्हणते, गिफ्ट बनवायचंय कसलं. आणि छोकुलीचं चाललंय तर साडी नेसते म्हणून छान. हे बघा हिचं कसं चाललंय. हा सगळंच काम जास्त लाव. तर मी आज तुम्हाला माझ्या कपाटात माझे कपडे कसे आवडते. आणि लोखंडी कपाट आहे. जास्त काय ऑर्गनाइज पण करण्यासाठी काही नाही आहे, पॉच वगैरे जास्त. पण तशीच कपडे मी कशी मॅनेज करते तर हे तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की असंच कंटिन्यू करा. तर हे कपाट आहे बघा. ह्याला आरसा आहे. ह्याची उंची इथपर्यंत आहे. लोखंडीच कपाट आहे. आणि हे मला वाटते 9 वर्ष झाले मी वापरते हे कपाट. थोडंफार कलर पण गेलेलं दिसते बघा. आणि ह्या साईडला एक कपाट आहे. त्यात त्यांची आणि पोरींची कपडे असते ती, ह्यात माझी असते ती. तर चला दाखवते बघा तुम्हाला आता. तर ह्या साईडला बघा मी अशा माझ्या पर्स अडकवलेल्या आहेत. लॉंगवाल्या आहेत त्या. इथं 2 आहेत. एक ही ब्लॅक कलरची आणि एक ही आहे. तर दाखवते बघा तुम्हाला मी कसं ऑर्गनाइज केलंय. तर पॉच वगैरे काय नाही ठेवलेले मी, त्याच्याशिवाय कपडे ठेवले. तर इथनं सुरुवात करते बघा मी. तर इथं ठेवलेले आहेत मी माझ्या लेगिन्स आहेत वेगळ्या कलरच्या. आणि इथं थोडे ब्लाऊज पीस पण आहेत, ते इथं ठेवलेत ह्या कप्प्यामध्ये, ह्या ड्रॉवरमध्ये मी. आणि अशा घडी घालून ठेवलेल्या आहेत एकावरती एक. आणि इथं आहेत ते बघा सगळे माझे जीन्सवरचे टॉप, जीन्स, परत पेटीकोट, मॅक्सी, नाईट ड्रेस असतील, हे सगळं मी इथं ठेवलंय बघा. आणि घ्यायला पण सोपं जातं, आपल्याला दिसतंय पण म्हणजे कुठलं मी घ्यायचं आहे ते. आता जर घ्यायचं असलं तर मला मी असं करून व्यवस्थित तो भाग असा इथनं असं काढून घेते बघा. आणि पॉच वगैरे नाही ठेवलेली मी. पॉचमध्ये ठेवल्यानंतर कसं होतंय, पूर्ण आपल्याला चेन खोलायला लागते, किंवा जे काही पॉचमध्ये ठेवलेलं असेल आपण ते सगळं काढून ठेवा नंतर मग घ्या. त्याच्यापेक्षा मी असं ठेवलेलं आहे बघा. आणि ह्या खालच्या कप्प्यात मी इथं ड्रेसचे सेट असतील ते ह्या साईडला ठेवले. ती ड्रेसचे सेट असतील ते इथं. आणि इथं ठेवलेले आहेत बघा त्या कुर्तीज आहेत, त्या इथं ठेवलेल्या आहेत, अशा ठेवलेल्या आहेत. आणि इथं ठेवलेले आहे. आणि इथं खालच्या साईडला
साड्या ठेवलेल्या आहेत बघा. इथं आहेत त्या रोज वापरते मी त्या साड्या आहेत आणि बाहेर जाताना घालते. ज्या काही मी साड्या बाहेर जाताना घालते आणि रोज पण वेअर करते त्या साड्या इथंच आहेत. आणि खालच्या कप्प्यात आहेत ती इथं इथल्या खालच्या ड्रॉवरमध्ये आहेत ती खालच्या सेक्शनमध्ये काटापदराच्या साड्या आणि जास्त हेवी असणाऱ्या साड्या पार्टी वेअर ही साड्या मी या खालच्या सेक्शनमध्ये ठेवलेल्या आहेत बघा, लास्टच्या सेक्शनमध्ये. आणि खूप छान असे घडी घालून ठेवलेले आहे कारण की आपल्याला लगेच घेऊ शकते मी. कोणती साडी मला नेसायची असेल तर लगेच दिसते पण वरच्यावर आहे त्या, असं बघून मी घालू शकते व्यवस्थित कुठली घेऊ. पॉचमध्ये ठेवल्यानंतर कसं होते लिमिटेडच साड्या पॉचमध्ये बसते ती, असं काही नाही. आता मी ह्या ड्रॉवरमध्ये किती साड्या बसवल्यात बघा. पॉचमध्ये कसं होतं लिमिटेड 6, 7, 8 अशा साड्या बसतात आणि त्या पण आपल्याला सारखं ते चेन उघड झाकून चेन पण बिघडू शकते आणि पूर्ण ते पॉच खाली करून बघायला लागणार तेव्हा ती साडी कुठली आहे त्यापेक्षा हे असं ठेवलं की कुठली साडी नेसायची हे समजतं पण बघा. त्यामुळे मी अशाच माझं कपाट आवरले. पहिल्या सेक्शनमध्ये लेगीज ठेवले त्या, इथं खाली काहीतरी माझं ड्रेसिंग टेबल म्हणजे मेकअपचं हे सामान इथं ठेवले आणि इथं सगळ्या इथं सगळ्या जीन्सवरचे टॉप, पेटीकोट आणि इथं खालच्या कप्प्यामध्ये ड्रेसचे सेट असलेले आणि कुर्तीज असलेल्या आणि इथं रोज वेअर करते त्या साड्या, बाहेर जाताना वेअर करते त्या आपण साड्या. आणि खालच्या कप्प्यामध्ये इथं काटापदराच्या पार्टी वेअर ह्या साड्या इथं ठेवलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी आता इथलं कपाट अनेकदा दाखवते बघा. आणि आता हे झालं माझं कपाट. आता मी ह्या पूर्ण कपाटात माझे एकटीचे कपडे आहेत. आता मी तुम्हाला ह्या बाजूचं कपाट आहे ते दाखवते. ह्यामध्ये आहेत ती सराची, छकुलीची आणि ह्यांचे कपडे आहेत. तर मी कशा प्रकारे ठेवलेले आहे ते तुम्हाला दाखवते. तर ह्या साईडला ही स्वराची पर्स आहे बघा छोटी, अशी पर्स आहे ती तिथेच अडकवली मी स्वराची. आणि इथनं सुरुवात करते मी. इथं ठेवलेले आहेत बघा मी ती छकुलीचे कपडे आहेत. इथं तिच्या पॅन्ट्स आहेत, इथं शर्ट्स आहेत आणि ही ती रोज तिला मी जे कपडे घालते रोज घालायचे कपडे आहेत ही. आणि इथं काहीतरी तिच्या लहान लहान पॅन्टीज आहेत त्या मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत अशा. आणि ह्या साईडला आहे ते माझ्या मिस्टरांचे कपडे आहेत. आणि एका साईडला मी शर्ट ठेवलेले आहेत, मध्ये टी शर्ट आणि इकडच्या साईडला जीन्स ठेवल्या आहेत अशा एकावर एक घडी घालून. आणि खूप सारं असं बसलेलं आहे बघा. पॉचमध्ये इतकं असं बसत नाही, लिमिटेडच बसतं. आणि खालच्या साईडचा कप्पा आहे इथं मी ठेवलेले आहेत स्वराची जे रोज वापरते कपडे ते इथं ठेवलेले आहेत बघा. इथं ठेवलेले आहेत बघा ती मी स्वराची रोज घालायचे कपडे आहेत. आणि ह्यामध्ये इथं वरती एक बॅग ठेवले ह्या सेक्शनमध्ये. ह्या बॅगेमध्ये तिचं जे स्कूलचा युनिफॉर्म असेल, वरती जागा होती शिल्लक म्हणून स्कूलचा युनिफॉर्म, आणि त्या साईडला काहीतरी जीन्स पॅन्ट तिच्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये तिचे नवीन कपडे आहेत हे ठेवलेत. आणि खालच्या साईडला इथं तिच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं तेव्हा फॅन्सी ड्रेसला घेतलेले त्या साड्याही ह्या एक पॉच आहे त्याच्यावरती मी ठेवलेल्या आहेत. आणि ही पॉच एक होतं माझ्याकडे शिल्लक, त्यामध्ये मी स्वेटर वगैरे न लागणारे कपडे त्याच्यात ठेवलेले आहेत. आणि इथं आपले उशुशाचे कवर, बेडशीटचे कवर आणि जे काही कवर असतील ते इथं ठेवलेले आहेत ह्या साईडला असंच घडी घालून. आणि इथं ठेवलेलं आहे बघा ते तिचे सॉक्स, रुमाल, टाय ह्याच्यात ठेवले. आणि ह्याच्यात आहेत ते पॅन्टीज आहेत बघा. तर हे होतं बघा पलीकडचं कपाट. तर मी तुम्हाला माझं दाखवलं. हा एक वरचा ड्रॉवर आहे ते असंच एक शिल्लक राहतं. तिथं मी टोप्या
आणि तिचा नवीनच युनिफॉर्म आहे तो इथं ठेवलेला आहे. तर हे असं होतं बघा ह्यांचं कपाट आवरलेलं मी. कोणतंही ऑर्गनायझर उपयोग केला नाही मी, असंच घडी घालून ठेवलेले आहेत. आणि घडी घालून ठेवल्यावर सुद्धा कपडे खूप छान बसतात, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे बघा मी माझ्या पूर्ण फॅमिलीचे कपडे, म्हणजे माझ्या 2 मुलींचे, माझी आणि मिस्टरांचे कपडे लोखंडी कपाटात मी कसं मॅनेज करते, कोणतंही ऑर्गनायझर न वापर करता, तर तुम्हाला दाखवलेलं आहे मी. तर कसा वाटतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल, काही माझ्या व्हिडिओमध्ये जर चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेन. तर चला मग भेटते तुम्हाला पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.